बातमी छत्रपती संभाजीनगरमधून आहे। छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामधील गॅसचा तुटवडा आता इथे जाणवू लागलेला आहे। विद्यार्थ्यांनी चालवलेल्या खानावळीमध्ये गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे चूल पेटून स्वयंपाक सुरू आहे। महाविद्यालय परिसरात पडलेली लाकूड गोळा करून विद्यार्थ्यांकडून जेवण बनवण्याची व्यवस्था कायम ठेवण्याचा प्रयत्न आहे। 2 दिवस पुरेल इतकंच लाकूड उपलब्ध असल्याने पुढील काळामध्ये पुन्हा अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे। सारे लेके आए हम लोग लकड़ियाँ वगैरह और चूल्हे में मतलब चूल्हा लगा के खाना बच्चों को मिले, इसलिए हम लोग ने वो इनिशिएटिव लिया। आम्ही नाही जमा केले, वर्कर्सचं सामान जमा केले आम्ही। बट आता आम्ही तर एक लेटर दिलं आहे आमचे जे ट्रान्सपोर्ट म्हणजे आमची एजन्सी आहे गॅस एजन्सी, त्यांना आम्ही लेटर दिलं आहे। तर आम्हाला वाटतं नियरली 2-3 दिवसात हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जायला पाहिजे। तोपर्यंत आम्ही म्हणजे वर्करला सांगून लाकडं गोळा केलेत। तसे चुलीवर स्वयंपाक होण्यासाठी अडचण एवढीच येते की थोडा वेळ लागतो जेवणाला। अडचण आम्हाला थोडा वेळ लागतोय, 2-3 घंटे वेळ जातोय आमचा, खबर की टेबल भेटत नाही कामासाठी। खबर चुलीवर आजकाल लोक बनवत नाही ना, वेळ जातो त्यांचा। आखाजी देशात सुरू असलेल्या युद्धामुळे गॅसचा तुटवडा आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे जे आहे ते गॅसवरचा स्वयंपाक आता चुलीवर आलाय। आपण बघतो छत्रपती संभाजीनगर शहरातील गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गॅसचा तुटवडा जाणत असल्याने आता चक्क विद्यार्थ्यांसाठी जे आहे ते अशा पद्धतीनं चुलीवर स्वयंपाक बनवण्याचं काम सुरू आहे। खरं तर 200 विद्यार्थ्यांसाठी या खानावळीत स्वयंपाक बनवला जातो। विद्यार्थी या सगळ्या गोष्टीचे मॅनेजमेंट करतात। मात्र गेल्या काही दिवसापासून गॅसचा तुटवडा संपल्यामुळे अशा पद्धतीनं चुलीवर स्वयंपाक बनवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। आपण या ठिकाणी बघितलं तर ह्या मावशी जे आहेत त्या ठिकाणी पोळ्या लाटतात। अक्षरशः या ठिकाणी जे आहे ती विटांची चूल तयार करण्यात आली आणि या चुलीवर जे आहे ह्या पोळ्याचं काम मावशीनं सुरू केलंय। खरं तर हे चांगलं जरी असलं तरी याला भरपूर वेळ लागतो, त्यामुळे जे आहे ते वेळेत स्वयंपाक सुद्धा तयार होत नाही। आज सुद्धा प्रामुख्याने एक अडचण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।